पाण्याचे महत्त्व. पाणी हे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याशिवाय पृथ्वीवर कोणत्याही सजीवाचे अस्तित्व टिकू शकत नाही. म्हणूनच पाणी हेच जीवन असे म्हटले जाते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही आजच्या काळाची गरज आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक सजीवासाठी पाणी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो, पण पाण्याशिवाय काही तास काढणेही कठीण होते. म्हणूनच पाण्याला अमृताची उपमा दिली जाते. आपल्या शरीराच्या सुमारे 60 ते 70% भाग पाण्याने बनलेला आहे. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी, अन्न पचवण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक माणसाने रोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. केवळ मानवालाच नव्हे तर वनस्पती आणि प्राण्यांनाही जगण्यासाठी पाण्याची गरज असते. झाडे पाण्याचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. पाणी मिळाले नाही तर वनस्पती सुकून जातील आणि संपूर्ण निसर्ग नष्ट होईल. आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे. जर वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके सुकतील आणि देशात दुष्काळ पडेल, ज्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण होईल. याशिवाय कारखाने आणि उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. आज जगात पाण्याचा गैरवापर खूप वाढला आहे. लोक नळ उघडा ठेवतात, वाहने धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय करतात. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायी जावे लागते. भविष्यातील हे जलसंकट टाळण्यासाठी आपण आतापासूनच पाणी वाचवा, जीवन वाचवा असा संदेश पाळला पाहिजे. शेवटी एवढंच म्हणता येईल की पाणी ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. पाणी निर्माण करणे मानवाच्या हातात नाही, पण ते वाचवणे नक्कीच आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी मिळून पाण्याचा अपव्यय थांबवला पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ माहितीपूर्ण झाला असेल तर लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.